नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असणारा 8वा हप्ता कालच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत। परंतु यामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात आली आहे, ते म्हणजे शेतकऱ्यांची संख्या आता घटलेली आहे। म्हणजेच की अनेक शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही आणि याबाबत आपल्या मुख्यमंत्र्यांचं जे पेज असतं फेसबुक पेज किंवा आपले कृषी मंत्री यांच्याकडून देखील स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या घटली असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। याबाबत अनेक शेतकरी देखील मेसेज करत आहेत, कॉल करत आहेत की आमचे नमो शेतकरी योजनेचे पैसे का जमा झाले नाहीत। तर या नमो शेतकरी योजनेबाबतच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील सर्व सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण कालच सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होईल आणि त्याच पद्धतीने राज्यातील जवळपास 89,70,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला। आता यामध्ये अनेक प्रश्नांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे, तो म्हणजे की 2 महिन्यांचा लाभ एकत्रित का आला नाही। खरं पाहायला गेलं तर यावेळी त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील वितरण व्हायला हवे होते, कारण हे जे वितरण झाले आहे 8वा हप्ता, हा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्येच येणं अपेक्षित होतं, नोव्हेंबर 2025 मध्ये। परंतु याचे वितरण लांबत गेले आणि अखेरीस त्याचा हप्ता मार्च 2025 रोजी त्याचे वितरण त्या ठिकाणी पार पडले। म्हणजेच की वितरण नक्कीच लांबले गेले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 2 महिन्यांचा लाभ किंवा 2 हप्त्यांचा त्या ठिकाणी एकत्रित 4000 रुपये येतील असे अपेक्षित होते, परंतु त्या पद्धतीने कार्यवाही झाली नाही। तर फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकच हप्ता जमा झाला आहे, म्हणजेच 2000 रुपये येणार होते आणि ते 2000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे जे लाभार्थी आहेत, जे पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी काल जमा झाले आहेत। उर्वरित अगदी 2-3% असे शेतकरी असतील त्यांना आज देखील योजनेचे पैसे त्या ठिकाणी जमा होतील। कारण लक्षात घ्या काय असतं की काल दुपारी साधारणपणे 2:30-3च्या आसपास शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झाली आणि रात्री साधारणपणे 9:30-10 वाजेपर्यंत विविध भागातील, मग अमरावती असेल, मग अहिल्यानगर असेल, मग पुणे असेल, मग जळगाव असेल, मग धुळे असेल, मग वाशिम असेल किंवा सर्वच नागपूर असेल, सर्वच जिल्हा असेल, सर्व विभाग असतील, तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी 2000 रुपयाचे मेसेजेस येत होते। अनेक ठिकाणी असे देखील झालेलं आहे की विविध बँकांचे सर्व्हरचे प्रॉब्लेम असल्यामुळे मेसेज आले नाहीत, परंतु त्यांच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण मात्र झाले आहे। परंतु या सर्वांमध्ये त्या ठिकाणी जो आकडा समोर आला, या आकड्यामध्ये नक्कीच लाभार्थ्यांची संख्या घटल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आता त्याबाबतचा पुरावा चला तुम्हाला मी लगेच दाखवतो। तर यामध्ये बघा, आपलं हे अधिकृत पेज असणार आहे आपली CMO महाराष्ट्र आणि त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून काल एक पोस्ट केली आहे। त्यामध्ये बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बळी राज्याच्या समृद्धीचा त्या ठिकाणी नवा अध्याय म्हणून त्यांनी एक त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांद्वारे ही पोस्ट करण्यात आली आहे। यामधील महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला दाखवणार आहे, तो बघा की 89,75,000 शेतकरी, किती शेतकरी आहेत? 89 लाख। म्हणजेच जो आपल्याला आकडा होता की 90 लाखांच्या वर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतील, तर तेवढ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वितरण झालेले नाही। याचाच अर्थ PM किसान योजनेच्या मागील हप्त्याच्या तुलनेत देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वितरण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे, ती नक्कीच घटली आहे। आता या पाठीमागे कारण काय? या पाठीमागे पैसे न येण्याबाबतचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, फार्मर ID हेच आहे। अनेक शेतकऱ्यांचा अजूनही त्या ठिकाणी फार्मर ID काढलेला नाही, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही। आम्ही वारंवार सांगतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, ज्या ज्या व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की फार्मर ID काढा, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून घ्या। अनेक योजनांच्या लाभापासून तुम्ही यापुढे वंचित राहाल। यापुढे शेतकऱ्यासंदर्भातील कोणतीही योजना असू द्या, मग ती पीक विमा योजना असू द्या, PM किसान योजना असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या किंवा कर्जमाफी येऊ घातलेली जी आहे, त्यासाठी देखील तुम्हाला फार्मर ID बंधनकारक आहे। आणि अजूनही अनेक शेतकऱ्यांनी फार्मर ID काढले नाही, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी नाही आणि परिणामी त्यांचा योजनेचा लाभ आता थांबवला गेला आहे। जे की वारंवार आम्ही सांगत होतो शेतकऱ्यांना की तुम्ही फार्मर ID काढून घ्या। अजूनही जे शेतकऱ्यांचा फार्मर ID काढायचा राहिला आहे, लवकरात लवकर आपला फार्मर ID काढून घ्या, ॲग्रीस्टॅकवर आपली नोंदणी करून घ्या। ही नोंदणी झाल्यानंतर त्या ठिकाणी योजनेचे तुमचे पैसे कधीही थांबत नसतात, कारण ॲग्रीस्टॅकवर नोंदणी सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारद्वारे आता बंधनकारक करण्यात आली आहे। आणि ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केल्यानंतर तुमच्याकडे जो फार्मर ID मिळतो, तो फार्मर ID तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तरच यापुढे तुम्हाला अशा सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे। आणि म्हणूनच अनेक शेतकऱ्यांचे आपण यावेळी पाहिले की जवळपास
लाख 2 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचा केवळ फार्मर आय डी नसल्यामुळे त्यांचे देखील आता नमो शेतकरी योजनेचा लाभ थांबवला गेला आहे आणि नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना किंवा शेतकऱ्यांसंदर्भातील सर्व योजनांचा लाभ पुढे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फार्मर आय डी काढून घ्यावा लागेल। ॲग्री स्टॅकवर तुमची नोंदणी करून घ्या। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता, तुम्ही महाई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र कुठेही जाऊन अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया करून घेऊ शकता, जेणेकरून योजनेचे तुमचे पैसे जर थांबले असतील तर ते नक्कीच वितरण होणार आहे। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि या सर्व योजनांबाबतचे हक्काचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या पेजला आणि हक्काच्या चॅनलला तेवढ्याच हक्काने सबस्क्राइब करायला आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।